Hello, good evening everyone. All of you, mark your presentee. Yes, okay. Chalo, let's start. Am I audible, students? Hello? Yes, voice is clear? My voice is clear? Okay, okay, no problem. हां आता काय विचारते पहिला क्वेश्चन की आज शाळा सुरू झाली तुमची सगळ्यांची. कोणाकोणाचं स्कूल सुरू झालं. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. हां, चला म्हणजे आता रेग्युलर तुमचं स्कूलमधला स्टडी सुरू होणार. हां, आता आपलं लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक रिव्हिजन वजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. हां, आपला लेसन चालू आहे ॲनिमल क्लासिफिकेशन आणि त्यातले बरेचसे क्लासेस आपण लर्न केलेत की नाही. आता हां 6 तर मी अगदी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते की तुमचं जे काही बॉडी सिमेट्री आहे किती टाईपची आहेत. जरा नावं लिहून द्या मला चॅटबॉक्समध्ये. बघूया तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात ते. हां 3 टाईप्स आहेत, मला नावं पाहिजेत त्यांची. क्लिअर? राईट डाऊन राईट डाऊन. येस 1 2 3 स्टार्ट. चला स्टार्ट करा. जेवढं येतं आहे तेवढं. मैत्रीला एक आलं, बाकीच्यांना बघा कॅरेक्टर्स लिहिणार आहात तुम्ही. तुम्हाला मी म्हणजे असा शॉर्टकट फंडा पण शिकवला होता. कॉमन कॅरेक्टर्स कोणते आहेत ते पण फाइंड आउट करा, मार्क करा सांगितलं होतं. बघा एक 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 सांगतात. हां एक वीक नंतर तुमचा असा स्टडी आहे. बरं दुसरा आहे क्वेश्चन माझा. व्हॉट आर द जर्मिनल लेयर्स? किती आहेत सांगा बघू दे एकदा. येस, हे झाले तुमचे. हां सिमेट्री. जर्मिनल लेयर पोला किती आहेत? किती डीप आणि डिटेल स्टडी मी तुमचा घेते मुलांवर. डबल डबल त्याच्यावर मी हे करत जाते. बघा कसं करता अभ्यास. क्वेश्चन विचारला की आन्सर नाही, फक्त मी नुसतं एक्सप्लेन करते आणि तुम्ही ऐकता, असा प्रकार होतोय तो. कळतंय? चला स्टार्ट करूया. आज तुमचं मेन असं फायलम असणार आहे कॉर्डेटा. आणि कॉर्डेटामध्ये तुमचे 3 आहेत छोटे छोटे. पहिल्यांदा ते एक्सप्लेन करते आणि नंतर मग आता एकेकाचं पुन्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल. आणि ह्याच्यामध्ये तर क्लास भरपूर आहेत मुलांना. खूप इंटरेस्टिंग आहे सायन्स 2. आणि असं फायलम स्टडी तर एकदम छान आहे, म्हणजे आपलं स्वतःचं नॉलेज अपडेट राहतं. बरं आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो ते एकदा तुम्हाला सांगते. हां की इथे बघा, हा आपला ॲनिमल किंगडम. त्याच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन झालं, बॉडी सिमेट्री झालं, बॉडी कॅव्हिटी झालं आणि त्याच्याशी रिलेटेड फायलम झाले तुमचे कोणते. फायलम पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्केलहेल्मिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. इथपर्यंत आपण आलो होतो आणि मी स्टॉप केलं होतं. आता जो मेन फायलम तुमचा राहिला आहे की नाही तो कॉर्डेटा. मग आता त्याच्याशी रिलेटेड काय एक्सप्लेनेशन आहे बघा. म्हणजे हे फायलम तुम्ही जे शिकलात ते आणि आता कॉर्डेटा ह्याचं स्पेसिफिक. आता कॉर्डेटामध्ये पण मी तुम्हाला मेन कॉर्डेटा जेव्हा शिकवलं की नाही तेव्हा त्याचे मी 3 एक मेन कॅरेक्टर तुम्हाला सांगितले होते. त्या कॅरेक्टरशी रिलेटेड आता तुमचा सगळा हा स्टडी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, मेन फायलम आहे तुमचा कॉर्डेटा. These animals have supporting notochord in their body. All chordates are included in the same phylum. The phylum Chordata is classified into 3 subphylum. हां लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे ह्या ज्या 3 लाईन्स आहेत की नाही त्या तुम्हाला काय काय सांगतात. तर पहिलं एक फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॉर्डेटा मेन फायलम काय सांगितलं की त्यांच्यामध्ये काय असतं, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. का तर बॉडीला सपोर्ट करण्यासाठी.
आणि बाकीच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ते कॉर्डेटा आहे तो तुमचा 3 सब फायलममध्ये डिवाईड केलेला आहे. मग ते 3 सब फायलम कोणते आहेत ते तुम्हाला आता इथे दिलेले आहेत बघा. पहिला आहे सब फायलम युरेकॉर्डेटा, त्याच्यानंतरचा दुसरा सब फायलम आहे तुमचा सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा सब फायलम आहे वर्टेब्रेटा. कळतंय? हां, मग आता हे जे 2 आहेत, पहिला ए आणि बी, हे शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेत. पण नंतरचा लास्टवाला जो तुमचा वर्टेब्रेटा आहे त्याचा एकदम डिटेल स्टडी असणार आहेत, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा त्या सब फायलममध्ये तुम्हाला पुन्हा क्लासचा स्टडी करायचा आहे. क्लिअर? तर आता सिरियसली जरासं बघा. द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. म्हणजे काय आहे की कुठल्याही एक तर पहिलं लक्षात घ्यायचं आहे की हे आता आहे ना, हे वेल डेव्हलप ॲनिमल्सचे रिलेटेड आहे. त्यामुळे त्यांच्या अगदी स्टार्टिंगच्या फेजपासून त्यांच्याकडे काय आहे, बॉडी त्यांची वेल डेव्हलप आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन देअर बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे एक तर पहिल्या बॉडीच्या स्टेजेस असतात मुलांनो, की म्हणजे तुमचं जे डेव्हलपमेंट असते की नाही. सपोज मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते की बटरफ्लाय घ्या किंवा मॉस्किटो घ्या, तर त्यांचं एक पहिलं असतं त्यांचे एग्स, नंतर असतं त्यांचं लार्वा, नंतर असतं त्यांचं एक कोश आणि नंतर मग अडल्टमध्ये येतं. अशा 4 स्टेजेस तरी मिनिमम आहेत की नाही. तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये कुठल्या तरी एका स्टेजमध्ये त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना, ह्या एक स्पेसिफिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. कळतंय? आणि प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळं सेपरेट फंक्शन कॅरी करत असतो. क्लिअर? सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. आता डॉर्सल आणि वेंट्रल साईड मी तुम्हाला शिकवलेत. एकदा तुमच्या माहितीसाठी पुन्हा थोडंसं मागे जाऊन तुम्हाला म्हणजे हे दाखवते, कारण तिथे तुम्हाला ते डॉर्सल आणि वेंट्रल क्लिअर होईल परत एकदा. कारण तुम्ही वाचत नाही हे मला दिसतंय, आता समजतंय सगळं, पण नुसतं फास्ट असं पुढे जाण्यात काय अर्थ नाही आहे. एकदा तुम्हाला एक सांगते की काय असतं. आपण बरंच मी सुरुवातीलाच शिकलेलं आहोत ते. येस, हां, हे बघा दिसतंय नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड दिसतंय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉर्सल आणि वेंट्रल साईड असणार आहे. अजून एक आहे डायग्राम तुमची, इथेच तुम्हाला डॉर्सल आणि वेंट्रल साईड मिळेल. तर जो एक पहिला लक्षात घ्यायचा आहे, हा तुमचा पाठीकडचा भाग आहे की नाही, तो त्याला म्हणायचं डॉर्सल, आणि पोटाकडचा भाग असतो की नाही त्याला म्हणायचं वेंट्रल. तर इथे तुम्हाला हे कॉर्डेट्स मी सांगितलेत बघा. तर त्या कॉर्डेटमध्ये तुम्हाला सांगितले बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड, म्हणजे नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन देअर बॉडी. फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा लंग्स आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी अँड इट इज हॉलो. आणि हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हे कोणाचे कॅरेक्टर्स आहेत? मेन तुमचा फायलम आत्ता जो आपण स्टडी करतोय की नाही, फायलम कॉर्डेट, त्याचे आहेत. तर हे 4 जे आहेत ते मेन, आणि मग त्याच्याशी रिलेटेड आता तुम्हाला मी एक स्पेसिफिक ॲनिमल सांगणार आहे, एक सब फायलम एक्सप्लेन करणार आहे. तेव्हा हे 4 तर तुमचे असणारच आहेत. मग ते कसे असतील ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. आता पुन्हा एकदा रिव्हिजन वजा तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला ॲक्च्युली तुमचं पिक्चर, तुमच्या इमेज तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. क्लिअर? पुढे बघा. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. म्हणजेच पाठीकडच्या बाजूला काय असणार आहे? स्पायनल कॉर्ड. हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. क्लिअर? आता ह्या सब फायलम तुमचा जो आहे तो आहे पहिला युरेकॉर्डेटा. दीज आर मरीन ॲनिमल्स, म्हणजे हे कुठे असणार आहेत? एकतर खाऱ्या पाण्यात असणार आहेत, समुद्रात असणार आहेत. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. म्हणजे त्यांची बॉडी कशी असते बघा, इथे दिसते पिक्चरमध्ये जसं दिसतंय की नाही. आता प्रत्येक ॲनिमल आपल्याला माहिती असतोच असं नाही, पण एक चित्र दिलं असेल तर त्या पिक्चरवरनं आपण थोडंसं एक इमॅजिन करायचं आणि ते पिक्चर थोडंसं डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याप्रमाणे त्याचे कॅरेक्टर्स कसे असतील हे थोडंसं आपणच अंडरस्टँड करून घ्यायचं. क्लिअर सगळ्यांना? आता स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक म्हणजे स्किनसारखा त्याचा कुठेतरी तुम्हाला शेप दिसेल, सॉफ्ट असणार आहे बॉडी, म्हणजे त्या टाईपची असणार आहे. थर्ड काय सांगितलं? लार्वा ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन.
आता बघा नोटोकॉड आहे, पण ह्या ॲनिमलमध्ये काय आहे, तर ती नोटोकॉड आहे ती त्याची टेल रिजनमध्ये आहे. तर ते कोणत्या स्टेजला आहे, ॲट द लार्वा स्टेज, म्हणजेच ज्या त्यांच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस असतात की नाही, त्यातल्या कुठल्या तरी एका स्टेजमध्ये हे सगळं त्यांना प्रेझेंट मिळतं. मग आता ह्या युरोकॉर्डेटा ह्या टाईपचे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या टेलमध्ये तुम्हाला हे नोटोकॉड सापडणार. क्लिअर सगळ्यांना. लार्वा मेटामॉर्फेज इंटू अडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आता काय असणार आहेत हे, म्हणजे अगदीच समुद्राच्या तळाशी असतात, कारण समोर आले तर त्यांना हे म्हणजे डेंजर झोन असतो, नाही म्हटलं तरी थोडीशी वर्दळ असते की नाही, म्हणजे स्वतःला सेफ्टी प्रोटेक्ट करायचं असेल तर कुठेतरी त्यांना डीप अंडर वॉटर राहावं लागतं. त्यामुळे ते कुठे असणार आहेत, बॉटमला सेट झालेले असतात. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाईट. क्लिअर सगळ्यांना. हर्माफ्रोडाईट काय आहे कोण सांगू शकेल तुमच्यापैकी? नाही मॅडम. हां, पुढे बघा. म्हणजे थोडक्यात काय आहे, फिमेल मेल हे सेपरेट असतात. क्लिअर. आता याच्यातलं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, डोलो ओलूम. हा लक्षात ठेवा, कारण त्याचं ना थोडंसं तुम्हाला शंखासारखं असं, किंवा त्याला आपण एक फिशसारखं स्ट्रक्चर असतं ना, असं लार्वा शेपमध्ये असतं, ते लक्षात ठेवायला जास्त सोपं आहे. तर नेहमी जेव्हा हे असे काहीतरी डिफिकल्ट वर्ड असतील किंवा तुमच्या माहितीतले नसतील, तर मग त्यातला एकच स्पेसिफिक ॲनिमल लक्षात ठेवायचा आणि मग त्याच्यातले 2-3 कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचा आहे सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. आता याच्यामध्ये बघा पूर्ण तुम्हाला एक मगाशी दाखवलेलं तेच पिक्चर दाखवलं आहे बघा. दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट पहिलं कॅरेक्टर काय आहे, दे आर फाउंड इन सी वॉटर. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेन. नोटोकॉड कुठे आहे, डॉर्सल साईडला आहे आणि ती माउथपासून स्टार्ट होते, ती चांगली एनसपर्यंत आहे, म्हणजे पूर्ण त्यांची नोटोकॉड प्रेझेंट असते. फॅरेनिक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. बघा त्याच्यामध्ये काय आहेत, आता हा ऑफकोर्स मरीन वॉटरमध्ये आहे त्यामुळे त्याच्याकडे गिल्स आहेत, कारण त्याचं जे काय त्यामध्ये पाण्यामधले जे काय त्याचं फूड मटेरियल आहे ते तो घेतो आणि ते पाणी असेल किंवा त्याचं जे वेस्ट आहे ते काय करतो, तो त्या गिल्स थ्रू सोडून देत असतो. क्लिअर. पुढे काय सांगितलं बघा, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. म्हणजेच एकतर त्यांचे हे मेल फिमेल असे दोन्ही हे एकामध्ये मिळत नाहीत. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा सब फायलम वर्टेब्रेटा. आता सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यातलं, कारण हे तुम्ही जो हा स्टडी केला की नाही मुलांनी, हे जे मेन कॉर्डेटा आहे त्या कॉर्डेटामध्ये तुमचा युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा याच्यावर रेअरली क्वेश्चन विचारला जातो. आणि क्वेश्चन विचारला तरी सब फायलम ऑफ द कॉर्डेटा याच्या संबंधी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आणि मेन फोकस कशावर आहे, तर हे जे तुमचं सब फायलम वर्टेब्रेटा आहे की नाही त्याच्यावर मेन फोकस असतो. का, तर त्याच्या अंडर 6 क्लास येत आहेत आणि 6 क्लासमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स दाखवणारे ॲनिमल प्रेझेंट आहेत. क्लिअर. पुढे बघा, इन दीज ॲनिमल्स नोटोकॉड इज रिप्लेस बाय द वर्टेब्रल कॉलम. म्हणजेच आपल्या थोडक्यात एक एक्झाम्पल थोडंसं डोळ्यासमोर ठेवा. एक स्नेक तुम्ही बघितलेलं असणार आहे, त्याच्या पाठीला म्हणजे स्नेक म्हणण्यापेक्षा आपलंच घ्या, की ह्युमन बिंगमध्ये तुम्ही आपलं बॅकबोन बघता की नाही, किंवा तुम्ही याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये कुठेतरी आपला एक स्केलेटन बघितला असेल, पूर्ण असतं सगळं, कुठेतरी त्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेलं असतो, तेव्हा आपण त्याचा स्टडी केलेला असतो. मग जे ते पाठीमागे दिसतंय की नाही त्याला वर्टेब्रल कॉलम म्हणायचं. क्लिअर सगळ्यांना. मग आता हे सगळे वर्टेब्रेट्स आहेत की नाहीत, की त्याच्यामध्ये आहे वर्टेबल म्हणजे जो काही नोटोकॉड आहे ना तुमचा त्यालाच वर्टेबल कॉलम असं म्हटलं जातं. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा, इन दीज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप. काय आहे, आता बघा ह्याच्यामध्ये हे वेल डेव्हलपमध्ये आलेत त्यामुळे ऑफकोर्स काय आहे, पूर्ण अख्खा बॅलन्स करण्यासाठी त्यांच्याकडे वर्टेबल कॉलम आहे. दुसरं त्यांचं हेड आहे ते वेल डेव्हलप आहे. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय द क्रॅनियम. म्हणजेच ब्रेन एका कवटीमध्ये, म्हणजे डोकं आहे बघा, हेड आहे पूर्ण, पण ते हेडसाठी त्यांनी एक असं स्केलेटन स्ट्रक्चर आहे ना, बघितलं आहे ना सगळ्यांनी तुम्ही. ह्या
टेन्थची मुलं आहात मुलांनो, तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी आपली माणसाची म्हणजे हेडचा हे दाखवलेलं असतं स्ट्रक्चर, आणि त्याच्यावर तुम्हाला ब्रेनचं पण स्ट्रक्चर एक पूर्ण मॉड्यूल ठेवलेलं असतं. तुम्हाला ते कसं आतमध्ये सिच्युएट केलेलं आहे ते टीचर लोक तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवत आहेत मुलांनो. तर तेव्हा कधीतरी आता समजा दाखवलं टीचरने तर सिरियसली बघा आपलं ब्रेनचं सिच्युएशन म्हणजे कसं आपल्या त्या कवटीमध्ये सिच्युएट केलेला असतो तेही शिकण्यासारखं आहे. इंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. आता बघा मागच्या वेळेला मी तुम्हाला इंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटनचे 2 वर्ड एक्सप्लेन केले होते, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या अर्थ्रोपोडामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झोस्केलेटन, पण आपलं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला इंडोस्केलेटनसाठी. आणि मग आपलं इंडोस्केलेटन कसं आहे, एक तर बोनी असू शकतं किंवा कार्टिलेजिनियस असू शकतं. तर आपल्या बाबतीत म्हणाल तर आपले जे काही मेन इम्पॉर्टंट असे जे ऑर्गन आहेत की नाही ते नेहमी अशा रिप्समध्ये म्हणजे प्रोटेक्ट केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला तर ब्रेन आपला आहे तो एका कवटीमध्ये आतमध्ये सेफ असतो. हार्ट आणि लंग्स असतील तर तुमचं ते छातीचं हे आहे ना, आपण ज्याला म्हणतो छातीचा पिंजरा, चेस्ट, त्याच्या आतमध्ये तुमचं ते प्रोटेक्ट केलेलं असतं. म्हणजे जे नाजूक आहेत पण इम्पॉर्टंट आहेत असे सगळे इंटरनल ऑर्गन तुमच्या इंडोस्केलेटनच्या आतमध्ये सेफ असतात. क्लिअर सगळ्यांना? सम कॉर्डेट्स आर जॉलेस. जॉ म्हणजे काय, तोंडाचा तुमचा जबडा असतो की नाही त्याला जॉ म्हणायचं. तर काही कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये जॉ अब्सेंट असतो म्हणून त्याला म्हणायचं जॉ लेस. क्लिअर सगळ्यांना? वेअरॅज सम विथ द जॉज, म्हणजेच बघा त्याच्यासाठी पण तुम्हाला वर्ड दिला आहे. काही वेळेला तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मुलांनो ते ॲगॅन्था आणि ज्ञातोस्टोमाटा असे वर्ड वापरतात. तर कुठेतरी वाचताना या छोट्याशा गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. जॉलेस आणि विथ जॉ हे 2 वर्ड तर एकदम इझी आहेत, तुमच्या परफेक्ट लक्षात राहतात. पण कुठे कन्फ्यूज करणारा क्वेश्चन असेल तर तोही तुमचा क्लिअर झाला पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? वर्टेब्रेटचे मेन 5 तुमचे मेन कॅरेक्टर्स झाले. आता त्याच्या अंडर तुमचे सब फायलम वर्टेब्रेट इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. म्हणजेच जो तुमचा सब फायलम जो काय वर्टेब्रेटा आहे त्याचे 6 क्लास आहेत. तर पहिल्यांदा क्लासचे नावं ऐकून घ्या. क्लास 1 काय सांगितलं त्यांनी, सायक्लोस्टोमाटा. दुसरा सांगितला पीसीज. तिसरा कोणता आहे बघा, एम्फिबिया. चौथा कोणता आहे, 4th one is रेप्टालिया. 5th one is एव्ज. नेक्स्ट मॅमलिया. क्लिअर सगळ्यांना? हां. मग आता ह्या सगळ्यांचा एक एक स्पेसिस देऊन त्यांनी तुम्हाला एकदम डिटेल स्टडी विथ कॅरेक्टर एक्सप्लेन केलेलं आहे, आणि ह्याच्यातले बरेचसे तुम्हाला प्रॅक्टिकलला आहेत मुलांना. त्यामुळे एकतर पहिलं विथ डायग्रॅम आणि विथ कॅरेक्टर्स हे तुम्हाला ॲनिमल एक्सप्लेन करायचे आहेत. क्लिअर? फर्स्ट काय सांगितलं आहे बघा, पहिला आहे तुमचा क्लास सायक्लोस्टोमाटा. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हायडेड विथ द सकर्स. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की काही वर्टेब्रेटामध्ये काहींना जॉ नसतो, म्हणजे जॉ इज ॲब्सेंट, म्हणजेच आता जॉ नाही आहे त्यांच्याकडे प्रेझेंट, म्हणजे जॉ लेस झाला. पण त्यांच्या तोंडाची रचना सकर्स असतात, म्हणजे काय करतात, ॲब्सॉर्ब करणारे असतात. ते काय करत असतात, ते कुठलं तरी फूड मटेरियल वगैरे असतं त्यांना ते रेडी मटेरियल सक करायचं असतं. क्लिअर? सेकंड काय सांगितलं, देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल. बघा काय सांगितलं, देअर स्किन इज सॉफ्ट. आता हा एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, तर एक फिश लक्षात घ्या. तुम्ही फिश खाणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल मुलांना की हा एक प्रकारचा फिश आहे की त्याची स्किन एकदम सॉफ्ट असते आणि त्याचं माउथ बघितलं तर ते असं चिखलामध्ये असतं, त्यामुळे ते काय करत असतं, सक करत असतं. त्यामुळे ज्याच्यात त्याच्या जॉचं स्ट्रक्चर हे सकर टाईप असतं. दुसरं आहे त्याचा ह्याचं बॉडीची स्किन आहे ती एकदम सॉफ्ट असते, विदाऊट एनी स्केल, कोणत्याही प्रकारचं स्केल त्याच्यावर किंवा ज्याला म्हणतो आपण हार्ड हे नसतं मटेरियल. पेअर अपेंडेजेस आर ॲब्सेंट. पेअर अपेंडेजेस आर ॲब्सेंट सांगितलं, म्हणजेच त्याच्यामध्ये अपेंडेजेस ॲब्सेंट आहेत. इंडोस्केलेटन इज कार्टिलिजिनियस, म्हणजेच आता इंडोस्केलेटन आलं. इंडोस्केलेटन म्हणजे पुन्हा आतलं. आता कार्टिलिजिनियस का, त्याचं बॉडीज बघा तुम्ही कशी आहे, छोटी आहे. ऑफकोर्स त्याची बॉडी छोटी असल्यामुळे काय असणार आहे, त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे त्याचं बोनी स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे,
पातळ असणार आहे, थिन असणार आहे, पण स्ट्रक्चर इज प्रेझेंट. क्लिअर सगळ्यांना? मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर इक्टोपॅरासाइट्स. सगळे कसे असणार आहेत? इक्टोपॅरासाइट्स आहेत. म्हणजेच ते काय करतायत? एक तर पहिलं पॅरासाइट्स आहेत, म्हणजे ते दुसऱ्यावर डिपेंड आहेत, स्वतः काही मेहनत करत नाहीत. मग आणि एक तर त्यांचं माउथ कसं आहे? सकर लाईक आहे. म्हणजेच ते काय करत असतात? रेडी फूड मटेरियल सक करत असतात. क्लिअर सगळ्यांना? आता त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं बघा, पेट्रोमायझॉन आणि मायसेन. आता ही दोन्हीच्या दोन्ही मुलांना तुमच्या अपरिचित अशी नावं आहेत, पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्लिअर? कारण ते कॅरेक्टर जेव्हा तुम्ही समोर ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला या प्रकारच्या ॲनिमल्सचे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. पुढे क्लास बी काय सांगितलं आहे? पिसिड्स. आता एक लक्षात घ्यायचं आहे, पिसिड म्हणजे काय आले तुमचे सगळे जे काही फिश याच्यामध्ये येतात ना, ॲक्वॅटिक ॲनिमल्समधले, ते फिश आले तुमचे. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल्स लिव्हिंग इन द मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, फिशेस सगळीकडेच सापडत आहेत, त्यामुळे ते एकतर मरीन पण असणार आहेत आणि दुसरं फ्रेश वॉटरमध्ये पण असणार आहे. पण मेन त्याचं एक पहिलं स्पेसिफिक कॅरेक्टर काय सांगितलं आहे बघा, दीज आर कोल्ड ब्लडेड. हे जरा प्रॉमिनंटली मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवायचं आहे. कारण सगळे तुमचे जे काही हे स्पीसीजमधले जे काही क्लासमधले जे काय आहेत ना, ते कोल्ड ब्लडेड आहेत का, तर त्यांच्यामध्ये चेंजेस कसे होतात तेही पुढे जाऊन तुम्हाला कळेल. बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. बॉडी कशी असते? स्पिंडल शेप. म्हणजे बघा कशी दिसते तुम्हाला? दिसते? हां, माउथकडे पण पॉइंटेड आहे आणि टेलकडे पण पॉइंटेड आहे. क्लिअर? हां, तर त्याच्या मागचं रिझन काय असतं? एक तर तो पाण्यामध्ये इझिली स्विम करू शकतो, इझिली डायरेक्शन चेंज करू शकतो आहे. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. अजून एक कॅरेक्टर काय आहे की त्यांना छोटे छोटे फिन्स असतात. फिन्स काय काम करतात? तर एक तर त्यांना स्विम करायचं असतं. तुम्ही कधी असं नीट पाण्यामध्ये असं शांतपणे बसून जर माशांना बघितलं तर ते छानपैकी असे स्विम करत असतात बघा. हां, मग त्यावेळेला स्विमिंगसाठी त्यांना ते फिन्स आहेत ते उपयोगी पडतात. टेल फिन इज युजफुल ॲज स्ट्रेनिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. आणि ऑफकोर्स मागची जी बाजू आहे, आता तुम्ही सगळ्यांचे एक्सपिरियन्स कदाचित असतील तुमचे, कधी जिवंत माशाला पकडलात का? पकडल्यानंतर तर असं सुटकन तुमच्या हातातून सुटतोय बघा. ह्याचा अर्थ काय करतोय? त्याची शेपटी येतो असं जोरात हलवतंय आणि एकतर त्याचं एक असं काय म्हणायचं त्याला, स्लिपरी त्याची बॉडी असते का, तर ते प्रोटेक्शनसाठी. आणि दुसरी गोष्ट एक अशी त्याची जी नॅरो बॉडी होते की नाही, त्याचं पण एक एक म्हणजे असं यूज आहे की चटकन तुमच्या हातातनं स्वतःचं तो प्रोटेक्शन करू शकतो, म्हणजे उडी मारू शकतो. म्हणजेच ती टेल आहे ती त्याची काय होते, ती अशी पटकन फास्ट मूवमेंट करते आणि हातातनं तुमच्या सटकून जातो. एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ द स्केल्स. इंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. आता ते डिपेंड्स ऑन द फिश साईज. कारण तुमचा फिश कोठा, आता वेल फिश असेल समजा तर तो मोठा आहे की नाही, तर ऑफकोर्स त्याच्या जे स्ट्रक्चर आहे इंटरनल, म्हणजेच त्याला आपण इंडोस्केलेटन म्हणतो, ते बोनी असणार आहे. कळत आहे? पण आता हे छोटे छोटे मासे आहेत, त्यांच्या आतमध्ये बोनी स्ट्रक्चर आहे, पण ते खूप छोटं आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? कार्टिलेजिनियस. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, रेस्पायरेशन ऑकर्स विथ द गिल्स. अगदी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट त्यांचं कॅरेक्टर. पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला की दे आर कोल्ड ब्लडेड, आणि त्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट की देअर रेस्पायरेशन ऑकर्स विथ द गिल्स. म्हणजे जे प्रॉमिनंटली तुम्हाला 3 ते 4 कॅरेक्टर्स एक्सप्लेन करायचे असतात की नाही, तर ते ठरवूनच घ्यायचे की मेन कॅरेक्टर आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. क्लिअर? का, तर त्यांच्याकडे आता गिल्स आहेत. आता गिल्स कुठे असतात ते तुम्हाला दाखवलं आहे बघा, याच्यामध्ये आतमध्ये गिल स्लिट दाखवलं आहे बघा, दिसतंय? हां, म्हणजेच थोडक्यात त्याचं फंक्शन काय आहे, ते कशासाठी प्रेझेंट असतात, तर फॉर रेस्पायरेशन. आता एक्झाम्पल त्यांनी भरपूर फिशेसची नावं दिलीत, आता इथे दिलीत, त्याच्या व्यतिरिक्त अजून सोडून दुसरी तुम्ही टाकलीत तरी चालणार आहे. क्लिअर सगळ्यांना? बरं, आता हे एकदा फक्त नुसतं चेक करते तुम्हाला किती समजतंय. हां, ठीक आहे. बरं, काय प्रॉब्लेम आहे मुलांनो? कॅरेक्टर्स क्लिअर होत आहेत सगळ्यांना? हॅलो,
येस, हां सगळं ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला नेक्स्ट. ओके ओके, ठीक आहे. जास्तीत जास्त 3 ते 4च कॅरेक्टर्स तुम्हाला लिहावे लागतात. त्यामुळे लक्षात ठेवताना मेन कॅरेक्टरिस्टिक्सना थोडंसं पॉईंट आउट करा किंवा मार्किंग करून ठेवा, किंवा मी सांगितले तसं कंपॅरिझन करून तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे वाचताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला वाचताना एकाच याच्यावर फोकस करायचा आहे, म्हणजे ती इमेज तुमच्या डोळ्यासमोर राहते. एकतर वापरताना तुमचं टेक्स्टबुक तरी स्पेसिफिकेशनसाठी वापरत चला, नसेलपेक्षा तुम्ही एक तयार केलेली शॉर्ट नोटचं जी काही नोटबुक असेल ती वापरा, नसेलपेक्षा डायजेस्ट वापरा. पण एकच पुस्तक कंटिन्युअस एखाद्या लेसनचा स्टडी करायला वापरायचं, जेणेकरून तुम्हाला ती इमेज तुमच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. क्लिअर? आता झालं. नेक्स्ट आहे आपला क्लास आहे तो ॲम्फिबिया. आता ह्या क्लासमध्ये काय आहे बघा, एक तर पहिलं ह्याचा मिनिंगच आहे असं की दोन्हीकडे, म्हणजे कुठे असणार आहे तो, एक तर ॲक्वॅटिक पण असेल किंवा दुसरा तुमचा लँडवर पण तो प्रेझेंट असणार आहे. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन वेअर दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ऑन द लँड ड्युरिंग अडल्ट लाईफ. म्हणजेच एकतर पहिलं, एकतर जेव्हा ते ॲक्वॅटिक म्हणून असतात तेव्हा त्यांच्या त्या लार्वल स्टेजला त्यांच्याकडे जे काही म्हणजे त्यांचं रेस्पिरेशन प्रोसिजर असेल किंवा अजून दुसरे काही फंक्शन असतील, ते त्या याच्यामध्ये, म्हणजे सपोज ॲक्वॅटिकमध्ये आहेत तर तिथे त्यांचं फंक्शन करणारं हे वेगळं असणार आहे, कळते. आणि अडल्ट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांची बॉडी वेल डेव्हलप होते, सगळे ऑर्गन त्यांचे वेल डेव्हलप होतात आणि मग त्यांचं जी फंक्शन आहेत ते पुढे वेगवेगळं कामं करायला लागत आहेत. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पायरेशन. आता ॲक्वॅटिक आणि एरियलमध्ये काय आहे ते सांगते. की ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये, फॉर एक्झाम्पल बघा, आता हा फ्रॉग आहे तर तो एकतर पहिलं म्हणजे आतमध्ये पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवर पण राहतो. तर मग त्याचं रेस्पायरेशन हे दोन्ही प्रकारे चालतं आहे. एकतर पाण्यामध्ये असताना त्याचं त्या प्रकारे होत असतं, आणि जेव्हा तो जमिनीवर असतो तेव्हा त्याचं स्क्रीन थ्रू, म्हणजे त्याची स्किन जी असते त्याच्या थ्रू होत असतं. सेकंड काय सांगितलं, दे हॅव 2 पेअर्स ऑफ द अपेंडेजेस, डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. आता जर असं तुम्हाला ह्याचं हे दाखवते बघा, म्हणजे त्याच्या पायाकडे बघितलं तुम्ही तर पुढचे पाय, मागचे पाय, बघा एकतर 4 लिंब आहेतच, तर त्याच्यामध्ये त्याचा हा पुढचा जो पंजा असतो त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, हा मागचा आहे त्याचं वेगळं आहे. त्याच्या स्किनवर बघा एक रफ स्किन असते, तुम्ही आता कधी टच केलेलं नसेल पण त्याची स्किन एकदम रफ असते. आणि हे सगळं जे दाखवलं ना, ट्रंक, सॉफ्ट स्किन, म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे ते हे असतात, फ्रॉग्स असतात. जसा जो मोठा असेल किंवा त्याचं एक स्पेसिफिक एक व्हरायटी असते, स्पीसीज असते, त्याप्रमाणे त्यांच्या स्किनमध्ये तुम्हाला चेंजेस मिळतात मुलांना. क्लिअर सगळ्यांना? तर हे असे काही छोटे छोटे कुठे तुमच्या सहवासात कुठे दिसत असतील तर खरोखर त्यांचं ऑब्झर्वेशन करा, म्हणजे आपण जे कॅरेक्टर स्टडी करतो आहे की नाही ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, 2 पेअर्स ऑफ द अपेंडेजेस, आणि डिजिट्स आर विदाऊट क्लॉज, म्हणजे त्यांच्या त्या क्लॉज म्हणजे पंजा हा मुलांना, की त्याच्यावर काय असतात, डिजिट्स नसतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे असं पकडण्यासाठी असं हे करण्यासाठी असं फोल्ड वगैरे होणारे प्रकार असतात की नाही, तो त्यांच्यामध्ये नाही दिसत. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. काय आहे, याच्यावर कुठेही तुम्हाला वरच्या बाजूने त्याच्या स्किनच्या वर कुठेही स्केलेटन नाही, म्हणजे ते कसं असणार आहे, आतमध्ये असणार आहे. क्लिअर? स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप मॉइस्ट फॉर द रेस्पायरेशन. काय सांगितलं की त्याच्या स्किनमधनं त्याचं रेस्पायरेशन होत असतं, तर ऑफकोर्स त्याची स्किन कशी असली पाहिजे, मॉइस्ट असली पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? हां, हे एक खास एक स्पेसिफिक कॅरेक्टर म्हणतात ना, ते त्याचं झालं. एक्स्टर्नल एअर इज प्रेझेंट बट टिमॅथियम इज प्रेझेंट. बघा आता इथे तुम्हाला दाखवते मी त्या डायग्रॅममध्ये की दिलं आहे बघा, थिम्पॅनम दिसतोय. हां, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, आता एक्स्टर्नल एअरचं एक्सप्लेनेशन पहिलं देते. आपल्याकडे आहे की नाही, आपलं तुम्ही स्वतःच्या कानाला हात लावून बघा,
जो काही बाहेरचा भाग आहे की नाही त्याला एक्सटर्नल इयर म्हणतो आपण. आणि त्याचं फक्त काय उपयोग आहे, तर आपल्या ज्या साऊंड वेव्हज आहेत की नाही त्या कॅच करण्यासाठी आपलं आहे. ॲक्च्युली आपलं हिअरिंग प्रोसिजर कुठून चालू होते, आतल्या कानातनं होते की नाही, म्हणजे इंटरनल इयरपासून सुरू होते. मग त्यांच्याकडे तर सेम आहे की त्यांच्याकडे काय आहे, जो एक्सटर्नल इयर म्हणतो तो काय आहे, ॲब्सेंट आहे. पण मात्र तिथे तुम्हाला कानाचे असं एक हे दिसतो, मार्क दिसतो, आणि तिथून मग ते काय करत असतात, त्यांचं हिअरिंग स्टार्ट असतं किंवा ते फंक्शन तिथे चालू असतं. नेक इज ॲब्सेंट काय आहे बघा त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं हेड आणि त्याचं मागचा भाग याला आहे का कंटिन्युअस एक जॉईंट आहे की नाही, असा म्हणजे जो हेडपासून स्टार्ट झाला आहे तो त्याच्या एंडपर्यंत आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्यासारखी मान प्रेझेंट नाही. सो नेक इज ॲब्सेंट. आईज आर प्रॉमिनंट विथ द आयलिड्स. दिसतात सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघा. इथे खूप छानपैकी तुम्हाला दाखवताही येत आहेत की त्याचे जे असे डोळे आहेत बाहेर आहेत, टपोरे आहेत, डिजिटल मार्किंग आहे, कळतंय. हां, एक्झाम्पल काय दिलं आहे, फ्रॉग, टोड, सॅलमंडर. तर फ्रॉग लक्षात ठेवायचं आहे, हा टोड आहे तोही सेम फ्रॉगसारखाच असतो, पण ते टोड शब्द तुम्हाला जरासा अवघड जाईल. क्लिअर. नेक्स्ट क्लास आहे रेप्टालिया. आता रेप्टालियामध्ये काय आहे, तर पहिलं तुम्हाला चित्र दिले ते पहिलं बघा. काय आहे ते पिक्चर आहे वॉल लिझार्ड, जी घरामध्ये रोज तुम्हाला दिसते. आता कधी निरीक्षण केलेलं नसेल तर आत्ता तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे की तिचे पाय कसे असतात, ती त्या भिंतीवर कशी चालते, तिचं ते प्रे कसा ती पकडते आणि तिची मूवमेंट कशी होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा कॅरेक्टर्स लर्न कराल ना तेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकली बघितलं असेल ना तर तुम्हाला जास्त लक्षात राहतं. काय सांगितलं आहे बघा, अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ द ॲनिमल इव्हॉल्युशन दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल विथ द क्रिपिंग मूवमेंट. काय करते ती, अशी चालताना कधी बघितलं का कशी चालत असते. हां, मग टेरेस्ट्रियल म्हणजे काय, ही जमिनीवरचा असणारा जो ॲनिमल आहे तो खरोखर असा क्रिप म्हणजे असा सरपटत सरपटत चालत असतो. क्लिअर. दीज आर द कोल्ड ब्लडेड. अगेन रेप्टालिया जे ॲनिमल आहेत ते पण कसे आहेत, कोल्ड ब्लडेड आहेत. दे क्रीप ऑन द लँड ऑन देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. बघा हां, चालताना काय करतात, म्हणजे आता गांडूळ कसा तुमचा वळवळत चालतो किंवा स्नेक कसा तुमचा तो असा वळवळत चालतो, तसं ही तुम्हाला जी पाल आहे किंवा तो आपण जो लिझार्ड आहे तो तुम्हाला तसा दिसत नाही, कळते. हां, दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. म्हणजेच अशी ते पूर्णच्या पूर्ण लिफ्ट करू शकत नाही. आता बऱ्याच वेळेला तुम्ही बघत असाल की ते जेव्हा असं शोधत असतात, आता सरड्याचं तर आपण ऑब्झर्वेशन खूप वेळेला करतो बघा, ते जेव्हा त्यांचं भक्ष्य शोधत असतात किंवा कुठेतरी झाडावर असतात तेव्हा त्यांचं म्हणजे निम्म्यापेक्षा बॉडी अशी त्यांनी लिफ्ट केलेली असते पण पूर्ण बॉडी लिफ्ट नसते. क्लिअर सगळ्यांना. हां, देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. काय असते, एकतर त्यांची स्किन बरीच अशी खरखरीत असते, ड्राय असते, आणि जशा म्हणजे तुम्ही म्हणाल की आता तुम्ही हे ते सुसर, मगर हे प्राणी जे बघता की नाही तर त्यांचं कसं असं दिसतं ना तुम्हाला, म्हणजे ह्याच कॅटेगरीतले ते मुलांनो, पण मोठे असल्यामुळे त्यांचा अशी बॉडी खरखरीत आहे हे आपल्याला माहिती असतं, पण ह्या ॲनिमलला तुम्ही कधी हात लावून बघितलेला नाही, त्यामुळे त्यांची बॉडी अशी रखरखीत किंवा खरखरीत असते. हे थोडंसं एक आपल्या कॅरेक्टरमधनंच तुम्ही शिकायचं आहे, आणि कधी चान्स मिळाला तर ते प्रॅक्टिकली पण हे करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. नेक्स्ट काय आहे बघा, नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. आता याच्यामध्ये तुम्हाला नेक आहे बघा, म्हणजे जर फ्रॉगचं तुम्ही निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये तुमची नेक इज ॲब्सेंट सांगितले, म्हणजे क्लास ॲम्फिबियामध्ये नेक इज ॲब्सेंट, बट इन क्लास रेप्टालिया नेक इज प्रेझेंट इन बिटवीन द हेड अँड द ट्रंक. एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट. दोघांमधला कॉमन काय मिळाला, एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट. डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ द क्लॉज. आता बघा हां, एक पहिलं की मगाशी त्यांच्यामध्ये सांगितले होते डिजिट्स नसतात, म्हणजेच थोडक्यात जी काही अशी आतल्या साईडनी त्यांची पोकळ जी काही म्हणजे रचना असते की ना हाताची, ती तुमच्या त्या रेप्टाईलमध्ये ॲब्सेंट होती, ॲम्फिबियामध्ये ॲब्सेंट होती, पण रेप्टाईलमध्ये प्रेझेंट आहे बघा. का, तर त्यांना असं थोडंसं घट्ट पकडायचं असतं, चिपकायचं असतं, मग त्यासाठी त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर किंवा त्यांच्या क्लॉचं स्ट्रक्चर तसं असणं गरजेचं आहे की नाही. हां, मग हा एक डिफरन्स आहे, तो लक्षात ठेवायचा आहे आणि परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे. इन रेप्टालिया डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ द
क्लॉज. एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला? टॉर्टॉईज, लिझार्ड आणि स्नेक. तिन्हीच्या तिन्ही तुमच्या माहितीतल्या आहेत, त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि कॅरेक्टर्स तर एकदम इझी सांगितलेले आहेत. आता क्लास त्याच्यानंतरचा आहे एव्ज. एव्ज म्हणजे तुमचे सगळे पक्षी वर्ग, बर्ड्स थोडक्यात कायचं. आता याच्यातमध्ये बघा एक म्हणजे हे जे क्लास सांगितलेत त्यांची नावं तर ठेवायचीच, पण ब्रॅकेटमध्ये थोडंसं तुमच्या माहितीसाठी एव्ज म्हटलं की तुमचं क्लिअर नाही होत, मग ब्रॅकेटमध्ये काय टाकून ठेवायचं? बर्ड्स. इकडे रेप्टाईल्स म्हटलं की थोडंसं कुठेतरी तुमच्या ब्रॅकेटमध्ये टाकून ठेवायचं सरपटणारे किंवा क्रॉलिंग ॲनिमल्स. इकडे पीसेस म्हटलं, ॲम्फिबियन्स म्हटलं की बोथ लिहून ठेवायचं ब्रॅकेटमध्ये, ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल. त्याच्यानंतर इकडे स्पीसीज म्हटलं की ब्रॅकेटमध्ये टाकायचं ऑल फिशेस. म्हणजे तुम्हाला हे सगळं लगेच लक्षात येतं. हे ज्या काही शॉर्ट नोट म्हणजे शॉर्टकट किंवा तुमचं एक असं काही पॉईंट्स आम्ही सांगतो ते जास्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतात किंवा गायडन्स ठरतात. नेक्स्ट काय आहे आपलं? क्लास एव्ज. आता ह्या क्लास एव्जमध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला? These vertebrates are completely adapted for the aerial life. आता ह्याच्यात पहिलं म्हणजे एकतर ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ, म्हणजेच यांची बॉडी एवढी हलकी असते, एवढी हॉलो असते की ते कायम कुठे असतात? आकाशामध्ये उडत असतात. का? तर विथ द हेल्प ऑफ देअर विंग्स. कारण त्यांचे बॉडी बघा, आता तुम्ही कधी नीट निरीक्षण केलं असेल, उडणारा जो एखादा पक्षी असतो त्याचं ॲक्च्युअली बॉडी स्ट्रक्चर कसं असतं? फिश लाईक असतं. मान समोर असते, शेपटी मागे असते आणि मधला पोर्शन त्यांचा तुम्हाला फिशसारखा दिसत असतो. पण मात्र यांच्यामध्ये एक स्पेसिफिक असे कॅरेक्टर आहे की हे वॉर्म ब्लडेड आहेत. बघा काय आहे? दीज आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. आता होमोथम्स दॅट इज काय सांगितलं? दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. जे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत ते कायम त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात आणि जे कोल्ड ब्लडेड आहेत त्यांचं क्लायमेटप्रमाणे चेंज होतं आहे. तर कुठेतरी ब्रॅकेटमध्ये मुलांना हे लिहून ठेवायचं. जेव्हा तुम्ही कॅरेक्टरचा स्टडी करता की नाही तेव्हा तुम्हाला तो एकदम क्लिक होण्यासाठी, ब्रॅकेटमध्ये वाचण्यासाठी किंवा तुमच्या कंटिन्युअस ते जर वाचत राहिलात की कुठेतरी ते फिट होत राहतं तुमच्या. म्हणून वॉर्म ब्लडेडचं मिनिंग काय आहे ते स्पेसिफिकली कुठेतरी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं. एकतर दुसरं काय सांगितलं आहे त्यांनी? देअर बॉडी इज स्पिंडल शेप. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की फिश का म्हणजे फिशचं कसं असतं स्ट्रक्चर त्या टाईपचं. टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट. जसं फिशला पाण्यामध्ये मूवमेंट करायला इझी व्हावं किंवा हालचाल करायला सोपं व्हावं म्हणून काय केलेलं असतं? त्याचं बॉडी स्पिंडल शेप असते. सेम बर्ड्सच्या बाबतीत आहे की त्यांना पण हवेमध्ये जेव्हा उडायचं असतं, जेव्हा फ्लाय करत असतात तेव्हा हवेचा जो काही प्रेशर आहे तो त्यांच्यावर येऊ नये म्हणून त्यांची बॉडी कशी असते? स्पिंडल शेप असते. फोर लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. बघा म्हणजे ॲक्च्युली तुम्ही विचार केलात तर यांच्यामध्ये तुम्हाला फोर लिम आणि हाइंड लिम असे 4 पार्ट मिळाले असते. पण ह्यांचे जे फोर लिम म्हणजे पुढचे पाय त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे? विंग्समध्ये झालं आहे. आणि बिकॉज ऑफ विंग्स ते कॅन फ्लाय इन द स्काय. डिजिट्स आर कवर्ड विथ द स्केल अँड बिअर क्लॉज. बघा आता एकतर पहिलं पूर्ण सगळे बर्ड्स वर्गातले प्राणी घ्या, त्यांच्या अंगावर काय असतात? पिसं असतात, स्केल्स, कळतं आहे. आणि एकतर बिअर क्लॉज म्हणजे त्यांच्या पायांचं बघा, पायांचं निरीक्षण करा, तुम्हाला आपल्यासारखी नखं दिसणार, बोटं दिसणार आणि त्याच्यातनं त्यांचे बरेच आहे. आता प्रत्येकाचं जे काही खाणं म्हणजे फूड आहे की नाही त्याच्यावर त्यांच्या त्या पायांचं पण स्ट्रक्चर डिपेंड असतो. पण कॉमन त्यांचं हे काय आहे? एक मेन कॅरेक्टर काय आहे? डिजिट्स आर कवर्ड विथ द स्केल्स. म्हणजेच त्याचे पायाला काय असतात? पॉइंटेड शार्प अशी नखं असतात. अँड बिअर्स द क्लॉज. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर्स. आता म्हणाल तुम्ही की बर्ड्सच्या आतमध्ये ॲक्च्युली बर्ड्सचं इंटरनल तुमचं इंडोस्केलेटन आहे, पण वरचा जो भाग आहे तर त्याची जर तुम्ही एक एक पीस काढला तर बघताना तुम्ही केवढा टफ असतो, केवढा हार्ड असतो. याचा अर्थ एक्झोस्केलेटन त्याचं आहे. आणि मग ते एक्झोस्केलेटन कशाच्या फॉर्ममध्ये आहे? तर इट इज इन द फॉर्म ऑफ फेदर्स. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. ऑफकोर्स
त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला हेड पार्ट वेगळा दिसतो, त्याचा ट्रंक पार्ट वेगळा दिसतो आणि मध्ये तो जो दोघांच्या मधला पार्ट आहे तो त्याचा नेक पार्ट आहे. म्हणजेच देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज हेड, सेकंड इज नेक अँड थर्ड वन इज ट्रंक. जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. स्पेसिफिकली यांचा एक खास असं वैशिष्ट्य आहे की यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट आहे मुलांनो, पण तो जॉ मॉडिफाईड झाला आहे अँड दॅट जॉ कन्वर्ट्स इंटू बीक. आणि मग ती बीक म्हणाल तर तुम्ही तर प्रत्येकाचं त्याचं स्वतःचं जे फूड आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या बीकचं पण शेप वेगळा असतो. आता हे तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये आम्ही शिकवलं होतं बघा की तुमच्या बीकवरनं तुम्हाला तो ॲनिमल फाइंड आउट करायचा होता किंवा आयडेंटिफाय करायचा होता. मग कोणाची बीक कशी असते. क्लिअर. आता हे 8वीला झालेलं आहे त्यामुळे ते आता रिपीट करत नाही आहे आणि आता आपल्याला सध्या ते शिकायचं नाही. तर आता आपल्याला एवचे स्पेसिफिक कॅरेक्टर काय आहेत तेवढंच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर दिलेले आहेत एक्झाम्पल बघा. पिकॉक आहे, पॅरोट आहे, पिजन आहे, डक आहे, पेंग्विन आहे. अजून तुम्हाला वाटत असतील तर ते सगळे लिहा तरी चालणार आहे. पण मोस्टली मुलांना एक करायचं असतं की ज्या याचं म्हणजे हा जो पिजन आहे मोस्टली तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण आम्ही पिजनच ठेवत असतो कारण सहज स्पेसिमेन म्हणून तो सहज आम्हाला अवेलेबल असतो. त्यामुळे प्रॅक्टिकलला आम्ही पिजनच तुमच्यासमोर स्पेसिमेन म्हणून ठेवतो. तेव्हा जेव्हा एव्स क्लासचे जर तुम्हाला कॅरेक्टर लिहायला आलं प्रॅक्टिकलमध्ये तर तुम्ही त्या पिजनलाच समोर ठेवून कॅरेक्टर्स लिहायचे आहेत. का तर जो समोर ॲनिमल आहे जो समोर तुम्हाला दिसतोय त्याचं लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. क्लिअर सगळ्यांना. आणि आता हे का सांगते तर बऱ्याच वेळेला आम्ही तुम्हाला ह्या 2 गोष्टी आहेत ना ह्या ठेवतो कारण का प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या प्रयोगशाळेमध्ये हे अवेलेबल असतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आम्हाला एक बायोलॉजीमध्ये एक स्पेसिमेन देऊन त्याचे कॅरेक्टर्स लिहायला सांगायचेच असतात 3 मार्क्ससाठी. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलला पण 3 मार्क्स मिळू शकतात आणि थेरीला पण तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकत आहेत. त्याच्यानंतरचा आहे आपला क्लास मॅमॅलिया. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर काय आहेत बघा. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ द मॅमॅलिया. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जेव्हा तुम्ही हा कॅरेक्टर मॅमॅलिया स्टडी करता तेव्हा त्याचं फर्स्ट कॅरेक्टर आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही कॉर्डेटामध्ये 5 म्हणजे क्लास शिकलात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 5 क्लासमध्ये हे स्पेसिफिक कॅरेक्टर कुठेही सापडलं नाही. त्यामुळे मॅमॅलियाचं हे स्पेसिफिक म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणतो आपण ते तुम्ही प्रत्येकाने मॅमॅलिया क्लासमध्ये लिहायचं आहे की मेमरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन द क्लास मॅमॅलिया. आता मेमरी ग्लँड्स म्हणजे काय तर जे दूध म्हणतात ना आपण म्हणजे दूध देणाऱ्या ग्रंथी त्यांना म्हणायचं मेमरी ग्लँड्स. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. काय असणार आहेत हे कॅरेक्टर्स म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते वॉर्म ब्लडेड असणार आहेत. ऑफकोर्स काय करतायत स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतायत. आता आपलं मॅमॅलिया म्हणजे आपलं एक्झाम्पल घ्या की उन्हाळा असू द्या हे विंटर सीझन असू द्या किंवा तुमचं रेनी सीझन असू द्या आपल्याला गरम होतं सगळं होतं पण मात्र आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन असतं की नाही. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला थंडी लागते, उन्हाळ्यात आपल्याला गरम होतं आहे. पण प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं तर आपलं बॉडी टेम्परेचर हे कायम एक 35 to 36 किंवा 37पर्यंत मेंटेनच असतं. क्लिअर. जेव्हा ते आउट ऑफ जातं ना कंट्रोल तेव्हा आपण टेम्परेचर किंवा फ्युअर असं म्हणतो त्याला. समजतंय. पुढे बघा. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आता तुम्ही म्हणाल आपल्याला टेल कुठे आहे पण आपल्याला टेल होती हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण माकड हाड म्हणतो की नाही. तर ते माकड हाड आता आपण थोडंसं काय केलं आपली थोडंसं म्हणजे आपण ग्रॅज्युअल चेंज म्हणतो की नाही त्याप्रमाणे आपलं ते इव्हॉल्युशन झालं आणि टेलचा यूज आपला बंद झाला आणि मग ती टेल आपली गायब झाली. पण त्या टेलचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्या बॅकबोनच्या एंडला मात्र आजही अस्तित्वात आहे. क्लिअर सगळ्यांना. म्हणून आवर बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ नेल्स. बघा म्हणजे आपल्या हातापायाच्या बोटांकडे बघा नखं आहेत. क्लॉज आर होज म्हणजेच काय आहेत एकतर पंजा आहे म्हणजे हाताचं पायाचं स्ट्रक्चर जर असं चेक करा. म्हणजे आता हे का मी तुम्हाला स्वतःचं सांगते
कारण त्याच्याप्रमाणे मग आता तुम्हाला इथे बॅट दाखवला आहे. ॲक्च्युली बॅट हा काय आहे, तुमच्या माहितीप्रमाणे तो असणार आहे एव्जमध्ये, पण तो क्लास मॅमेलिया बिलॉंग करतो आहे. कळते सगळ्यांना? हां, त्या बॅटचं नेहमी एक्झाम्पल देतात तुम्हाला. म्हणजे का तर पहिलं त्याच्यामध्ये असणारे जे काही मॅमरी ग्लँड्स आहेत की नाही, त्या त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्याचं जे काही क्लॉथ सांगितले की नाही, नेल्स आर प्रोव्हायडेड अँड हॉज, ते स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्लिअर? पुढे बघा. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर्म. आता एक्झोस्केलेटन, आता पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की आपलं सगळं आहे ते इंडोस्केलेटन आहे. पण आपल्या स्किनवर जरा तुम्ही बघा, सगळ्यांनी निरीक्षण करा. हां, आपल्या स्किनवर तुम्हाला प्रत्येक म्हणजे हेअर तर आहेत, पण त्या हेअर्सच्या खाली तुम्हाला एक एक असा होल दिसतोय की नाही, पोर्स दिसत आहेत की नाही. हां, मग ते जे आहे त्याला म्हणायचं एक्झोस्केलेटन. आणि मग ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, एक तर आपल्याकडे आहे ते हेअर फॉर्ममध्ये आहे, आणि जे दुसरे म्हणजे आता सपोज कांगारू आहे, हा आपला इलेफंट आहे किंवा डॉल्फिन फिश आहे, यांच्यामध्ये पाहाल तर तुम्हाला ते फच्या स्वरूपामध्ये दिसत असतं. कळतं आहे? आता सगळे ॲनिमल्स तुम्ही जेव्हा बघता तेव्हा त्यांच्या ह्याच्यावर तुम्हाला कमी जास्त असे केस दिसतातच की नाही. ह्युमन बिंग तर आहेच आहे, पण हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत मुलांनो, तर जर असं कुठेतरी झूमध्ये गेलात, गार्डनमध्ये जाऊन बघितलं किंवा कुठला एखादा ॲनिमल तुमच्या समोर आला, तर आता आपण सायन्सच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायचं आहे आणि एक एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपण जे कॅरेक्टर्स शिकलोत ते आपल्याला याच्यामध्ये मिळत आहेत का, हे शोधण्याचा 100% प्रयत्न करायचा. तर हे झाले तुमचे इथे सगळे वेगवेगळे क्लास. हां, इथे तुमचा लेसन हा संपतो आहे. बरं, लगेच क्लासमधनं आऊट नका होऊ. तर एक म्हणजे हे सांगते तुम्हाला की इथे आपले आता 6 लेसन संपले मुलांनो. बऱ्याच वेळेला तुमचं आता हे पण होतं आहे, काय होतं आहे, मॅडम आता तुम्हाला बघा ज्या टेस्ट पण टाकतायत, म्हणजे तुमचा स्टडी थोडा चेक पण केला जातो आहे. ओके. हां, तर प्रत्येकाने एक एक काम करायचं आहे. आता तर तुम्ही फिजिकली स्कूलमध्ये सगळे जाणार आहात, फिजिकली तुमचं सगळं होणारच आहे, नो प्रॉब्लेम. पण तिथे जेव्हा ते स्पीडनी किंवा घाईने शिकवतील तेव्हा तुम्हाला झटपट समजण्यासाठी हा तुमचा स्टडी तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नुसतं एक रिक्वेस्ट वजा सांगून ठेवते तुम्हाला की स्कूलमध्ये गेल्यानंतर जे काही चाललेलं असतं की नाही, तर त्याच्या आधीच तुम्ही थोडंसं प्रिपरेशन करून गेलेलं असाल किंवा थोडंसं वाचून गेलेलं असाल तर तुम्हाला ते जास्त फटाफट समजेल. का तर आता थोडाच वेळ राहिला आहे आणि तुमचा सिलेबस टीचर लोक कंप्लीट करतील, शिवाय तुमच्याकडनं असाइनमेंट, रिटन वर्क किंवा अजून बरंच काय तुम्हाला तुमच्याकडनं करून घेतील. तर इथून पुढचा वेळ तुमचा सगळा स्टडीसाठी बिझी राहायला पाहिजे, एवढं बघायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? बरं, काय लेसनमध्ये काय डाऊट आहे? सगळं ओके? नो डाऊट, एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके, चालेल. चला, ओके. चला थांबूया मग आपण. ओके, बाय.